चला तर बाहेर छान असा पाऊस पडत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये फणसाचे पुड्या बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पिकलेले गरे आहेत कापे, ते कापून असे बारीक घेतलेले आहेत। जेवढे गरे आहेत तेवढाच गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घ्या, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गूळ जास्त घ्या। आणि इथे खोबरं घेतलं एका नारळाचं आहे। आणि हे जे अख्खे गरे घेतले ते आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला याची। चला तर मग गॅस चालू करूया आणि गॅसवरती पॅन ठेवून घेऊया। आता पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया आपण। तूप छान वितळलं आहे। आता फणसाची कापं घालून घेऊया आपण याच्यामध्ये। छान परतवून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आपण आणि झाकण मारून 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून घेऊया। आणि छान ढवळून घेऊया। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, तर सगळं एकत्र एकजीव करून घेऊया। हे पहा, गूळ छान असं वितळलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊया। हे पहा, आपला गूळ आणि खोबरं छान असं एकत्र झाले। आता याच्यामध्ये मी थोडी वेलची पावडर टाकत आहे। छान अशी एकत्र करून घेऊया आपण। वेलची पावडर सगळ्या सारणाला लागू दे आपल्या। 2 दिवसासाठी मी आपलं सारण आता रेडी आहे। तर आपण आता काढून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अख्खे गरे घेतलेले आहेत। तर आपण आता त्याची बारीक पेस्ट बनवून घेऊया। ही बघा, पेस्ट तयार आहे। आता एका बाजूला मी धुतलेल्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे 2 वाटी पीठ आहे। तर आता आपण जी पेस्ट केलेली आहे ती मिक्स करून घेऊया आणि पीठ छान मळून घेऊया। थोडंसं मीठ टाकूया चवीपुरता। आता हे सगळं छान असं एकत्र मळून घेऊया। एकटी असल्या कारणाने मी एका हातात फोन पकडलेला आहे आणि एका हाताने रेसिपी बनवत आहे। हे पहा, या पद्धतीत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। इथे ना मी फणसाची झाडाची पानं घेतलेली आहेत, छान स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत। तर आपण आता याचे द्रोण तयार करूयात। चला तर मग आपण आता याचे द्रोण तयार करून घेऊया। हे पहा, या पद्धतीत। आणि इथे अशी काठी टोचून घेऊया। हे पहा, या पद्धतीत सगळे द्रोण तयार करून घेऊया। छान असं आतून तूप लावून घेऊया। सगळ्या द्रोणांना तूप लावून घेऊया आतपासून। हे पहा, या पद्धतीत। चला तर इथे पिठाचा एक गोळा घेतला आहे। छान अशी पातळ पाळे लाटून घेऊया आपण। जशी मोदकाला लाटतो ना, बनवतो त्याच प्रकारे। आणि हा द्रोण घेतलाय मी, त्या द्रोणमध्ये ही अशी आपण आतमध्ये सेट करून घेऊया। हे बघा, ह्या प्रकारे। आता याच्या आतमध्ये आपण हे सारण भरून घेऊया। हे पहा, असं स्टफिंग केलेलं आहे मी सारण आतमध्ये। आता हे आपण वरती छान असं त्याचं कोट करून घेऊया पूर्ण पिठाने। हे पहा, या पद्धतीत असे फणसाचे द्रोण तयार करून घेऊया। याला फणसाच्या पुड्या सुद्धा म्हणतात किंवा द्रोण सुद्धा म्हणतात।
तर सगळे द्रोण असेच तयार करून घेऊया आपण। चला तर तयार आहेत आपले फणसाचे द्रोण। आता आपण हे वाफवायला ठेवूया। एका टोपावरती मी चाळण ठेवलेली आहे आणि आता हे फणसाचे द्रोण आपण छानपैकी वाफवून घेऊया। तर आपले द्रोण छान असे वाफवले गेले आहेत। तर आपण आता हे उघडून बघूया। हे पहा, आता हे काढून घेऊया आपण। चला तर मग तयार आहेत आपले फणसाचे द्रोण। हे पहा, आता आपण एक ओपन करून बघूया। हा पहा, हे पहा किती छान असं स्टफिंग भरलेला आपला द्रोण तयार आहे। मी केलेली रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।